मित्रांनो, मी मुंबईवरून पुण्याला निघालो आहे. घाटामध्ये जाम असल्यामुळे मला 1 तास घाटामध्ये लागला आहे, खंडाळा घाटामध्ये. आता मी खंडाळा घाटाच्या वर आलो आहे आणि बिनमोसम पाऊस पडल्यामुळे एकदम थंडगार हवा सुटलेली आहे. वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि एकदम असं वाटते की आपण गाडीत एसी लावून चाललेलं आहे, पण बाहेरची हवा एकदम थंड आहे. हे बघा, ती थंड हवा आहे. आता मी घाटाच्या वर आलो आहे. घाटामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी तर एकदमच घाट जाम आहे. कमीत कमी घाटामध्ये 2 तास लागतील, एवढं जाम आहे. हे बघा, आता मी घाटाच्या वरच्या त्या ब्रिजवर आलेला आहे. बघा, आता इथून एक रस्ता जातो कारला आणि एक जातो पुण्याला. आता मला जायचं आहे पुण्याला, त्यासाठी मी लेफ्टला गेलो नाही, सरळ जातो. कारला जायचं असेल तर एकविरा आईचं मंदिर रस्त्यात लागतो. हे बघा, ट्रॅफिक एवढी जाम झालेली आहे. आता एकदम सुटसुटीत आहे. आता ट्रॅफिक नाही ना, काहीच नाही. बघा, काही नाही. दोन्ही साईडला मोकळी आहे रोड. आता बघा, ते वातावरण छान आहे. बघा, थंड वातावरण एकदम मस्तपैकी. आणि रोड पण छान आहे. बघा, गाडी 80च्या स्पीडवर आहे आणि या रोडची स्पीड 100ची आहे कारसाठी, पण घाटामध्ये 60ची स्पीड आहे. खंडाळा घाटामध्ये 60च्या वर जाऊ नका. 60ची स्पीड आहे खंडाळा घाटामध्ये. हे बघा, आता मस्त किती झाडी आहे. ही झाडी बघा, किती छान झाडी आहे दोन्ही साईडला. हे बघा, असे आमच्या महाराष्ट्रामध्ये रोड आहेत. किती छान रोड आहेत बघा. महाराष्ट्राची बरोबरी दुसरे स्टेट करू शकत नाही, दुसऱ्या जे करू शकत नाही. हे महाराष्ट्र आहे, सगळ्याच बाबतीमध्ये नंबर 1 वर आहे. त्यात भ्रष्टाचार बी नंबर 1 वर आहे. ते समजून घ्या तुम्ही. बाकी सर्व स्टेटमध्ये नंबर 1 वर आहे. हे बघा, दिसतोय ना छान. ओके, बाय.